किती खेकडे आहेत बघा. बघा ही एक काडी घ्या कोणाला. काका ऑफ द डे. काही रस्ते बघा किती हार्ड आहेत. आम्ही चालू सीतामाईच्या पालण्यावर. वहिनी कसं वाटतंय? खूप दमलोय. जमले का? मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगवर. आम्ही चालू आता सीतामाईच्या पालण्यावर आणि आमची गँग बघा खाली आहे बघा. अजून 15 मिनटं सुद्धा झालं नाही तर एवढी थकल्यात सर्वजण. हे बघा अजून मला 1 तासाची चढाई करून वरती जायची. एकदम हार्ड चढाई आहे. हे बघा ते दादा सण चालत पुढे. बघा एवढ्या छोट्या पोरी पण गेल्या तर वरती. हे किती उंच आहे अजून? वरती आहे का? हो. काही रस्ते बघा किती हार्ड आहेत. आम्ही चालू सीतामाईच्या पालण्यावर. वहिनी कसं वाटतंय? खूप दमलोय. जमले का? दादाने 2 काढे घेतले बघा. अरे छंद बोलली होती मला चालवत नाही तर ती बघा एकदम वरती गेले. मोटिवेशन दिलं मी. काय मोटिवेशन दिलं तू? काय दिलं असा? काय कबूल केलाय काय? अरे इकडून चल ना असा. मोठे मोठे दंडीत लागतात त्याला. बे साले तभी मेरा माफ करना गुस्से में इधर उधर निकल जाते. हे चंदा रस्ता इकडनं इकडे. खूप खराब हालत झाले आमचे. काही आताशी 15 मिनटं झालेत फक्त आम्ही चढून आलोय. तर खूप दम लागलेला आहे आम्हाला. ती आमची गँग बघा आता हळूहळू चालत येते वरतून. हे चला लवकर. हॅलो दादा कसं वाटलंय? खूप थकलेले आहेत पण आम्ही आता आमची लढाई सर करणार आहोत. थोड्याच वेळामध्ये बरोबर सीताबाईच्या पालण्यावरती आम्ही पोहोचणार आहोत. प्रत्येकाला विचार त्यांना कसं वाटलं ट्रेक. मी तुला कसं वाटलं का? जिरली. तुम्हाला का? अरे बाई तुला कसं वाटलं? खूप छान वाटतंय. खूप दिवसानंतर ट्रेकिंग करतोय मी आज. नाव काय? तुझं वय किती आहे? 4 वर्ष. आणि तू आता कुठे चाललाय? वरती अजा पर्वतला. कुठे चाललंय? सीतामाईच्या पालण्यावर. कुठे? पालण्यावर. तर बघा आमचा छोटा ट्रेकर चाललाय सीतामाईच्या पालण्यावर. तर कानाचं मला वाटतं किती वर्ष आहे आता ट्रेकिंगला? पहिलाच वर्ष ना? फर्स्ट टाइम. चौथा बड्डे होता. चला तर कानाचं आता पहिलंच वर्ष आहे. तो ट्रेकिंग त्याने सुरुवात केली आहे बघा. आमच्या दादाने त्याला स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे प्रत्येक वर्षी कुठेतरी एका किल्ल्यावर जायचं. तर आता तुम्हाला डायरेक्ट वरती दाखवतो पोचल्यावर काय सीन येतो. तर चला. जंगल बघा किती घनदाट आहे. दगडी बघा किती आहेत खाली. थोडी चूक आपल्याला डायरेक्ट दरीमध्ये पाडू शकते. बघा इथे एकदम खडतर चढाई आहे. कसा सीन आहे बघा इथे चालताना. खूप असं दम लागलेलं आहे मला. काही गँग आमची मागे. मी थोडा लवकर आलो पुढे. तर चला थोडासा फास्ट जाऊया. आपले काही मेंबर पुढे गेलेत. हे बघा इथे ज्ञानू, बबल्या. तर चला त्यांना भेटू आपण. अरे चंदा पण पुढे गेले. हे बबल्या आपल्याला किती वेळ लागून जायला वरती? फक्त 5 मिनिटे. 5 मिनिटं आम्ही वरती जाणार. आणि हा झाड बघा किती वर्ष जुनं आहे काय माहिती. किती भव्य झाड आहे बघा. झाडावर पण कोणतरी नाव कोरलं ते बघा. आमची बाकी मंडळी ते आलेले. ही बघा आमची मंडळी. हे निया, सागर आणि कानाला घेऊन आलाय. आणि आमच्या वहिनी बघा खाली बसल्यात. नेमकं काय चाललंय रे? तर काय चला आता डायरेक्ट पालण्यावरती भेटूया आपण. असे आमचे स्वप्नील दादा फापू फापू करत चढलेले आहेत वरती. भाई खूप डेंजर ट्रेक. इकडे चंदा बघू शकताय. ट्रेकिंग करता करता गामागुम झालेले. बाकी मंडळी खाली आहे. जसं की
हा सीन दाखव बबल्या. ज्ञानू खूप दम लागलाय अरे पोचला आता हे बघ. आणि ते झोपले थोडासा मी. हे बघा बाकी मंडळी आमची सगळे मंडळी दमले आणि बाकी मंडळी खाली अजून ते आलेले नाही अजून. बस एवढं सगळे मंडळी दमले इथं. दादा सुद्धा खूप दमले कानाला घेऊन. वहिनी कसा वाटला ट्रेक? जिरली ना. मी सांगितलं आधीच जिरले म्हणून. निया बोलली होती जिरली पण ती सगळ्यांच्या वरती चालून आली आणि ती आमची चंदा डायरेक्ट पोहोचली वाटते वरती. मैं क्या करूं फिर जॉब छोड़ दूं? अरे तू झोपतो डायरेक्ट. काय झालंय झोपायची तुला? झोपाले चल वरती वरती चल. त्याला फक्त कॅमेरा पाहिजे दुसरं काही नाही पाहिजे. तुला कसं वाटतंय सांग? कसं वाटतंय तुला? छान. छान वाटतंय. चाललंय कुठे? डोंगरावर चाललंय. त्याला छानच वाटेल तो माझ्या खांद्यावर ना. हे बघ पब्लिक आली उतरू आता अजून थोडा पाणी मागतो. चल 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 ना पुढे. ते नाही घ्यायचा ते नाही भेटणार आपल्याला. पब्लिक आली ओढत चढून. हे थोडं पाणी देतो का रे? थोडं कोण दादाकडून पाणी घेतलंय प्यायला. याला देऊ नका करे. आम्ही 2-3 बॉटल द्या नाही घेऊन जा आता आपल्याला नाही लागणार. तिथे थँक्यू. पाणी भेटलं आम्हाला. थँक्यू दादा. तुम्ही कुठे आलात? इथलंच येत सांगायचं बॉटल. अच्छा चांगल्याची वाटतात का? तुम्ही येदवलीचा. हे बघ चांगल्याची बटचं दादा भेटला आपल्याला. 2 दादा भेटलात. त्याने मला पाणी पण दिलं आहे बघा. बहिणी का 2.5 लिटरची बॉटल आता आता संपवली ती. आता बस येताना काय नाही विषय फक्त बघून लवकर येऊ. चला चला थँक्यू. दहा मिनिट अजून 10 मिनिटं अंतर बाकी आहे. आमची मंडळी बघा. काय झालं तू का कुठं तू थांब ना इथं बरे. हे पाऊस आला. घरीच पाऊस आला असं वाटतं आम्हाला. बघा वातावरण पावसाचं आहे. बाकी मंडळी पुढे गेले. चला चला लवकर चला पाऊस आलाय. सगळ्यांची जिरले काय बघा. खतरनाक ट्रेक आहे. दादा कसा वाटला? जिरली ना आपली सगळ्यांची जिरली. कसं वरती पूर्ण प्लेन दिसत तिकडचा. हा. डोलगाम पूर्ण दिसत. चला काय सीन बघा. एक नंबर सीन आहे काय बघा. आता पाऊस पण आलेला आहे. चला थोडासा अंतर बाकी. आता आम्ही पोहोचलो आहेत. हे बघा आपल्या शिड्या दिसलेल्या आहेत. चला हे बघा शिड्या. सीन बघा. हा सीन बघा पहिले. 1 मिनिट थांब. पाडली बाटली. हा बघा सीन. चला जाऊ का घरी. येथे पाळ नाही वरती सीतामाईचा. हे बघा माकडे आहे तिथे. माकडांना वाटलंय आम्ही आलोय तेव्हा ते ओरडत आहेत. जय श्रीराम जय बजरंगबली. बघा माकड सुद्धा आले बघा. दिसतं आम्हाला. चला चला आता आपण वरती जाऊया. शिड्या बघा. काय काय झालं? काय नाही यार तुला नाही काणार तो. तर आम्ही चालू वरती आता. आहे बघा सगळ्यांना इन्स्ट्रक्शन हा. कोणी कुठे काही मस्ती करू नका. सरळ शिस्तीत आणि सरळ राहा. सुकून. घेऊ नका. व्हिडिओ काढण्याच्या नादात मोबाईल. प्रभू श्री रामचंद्र की जय. बघा आपल्या सुरुवातीला आपण आता इथे आपले शूज काढू. पकडून ठेवा रे. ते पकड. 1 मिनिट. बघू शकता सीतामाईंचा पाळणा. हे बघा लव आणि कुश यांच्या पादुका त्यांच्या
पायांचे ठसे आहेत इथे. एवढा खूप उंच ट्रेक करून आम्ही आलो इथे पाळण्यावर. हा जो पाळणा होता हा जुना पाळणा होता, परंतु आता नवीन पाळणा इथे बसवण्यात आले. आमची मंडळी इथे बसलेले आहे. जय श्रीराम, जय बजरंगबली. आमचा ट्रेक खूपच वर्थ होता. क्षीण होता. दादाला विचारू कसा ट्रेक होता. दादा तू काय सांगू शकशील या ट्रेक ट्रेक मध्ये खूप फाटली होती आमची सर्वांचीच. पण इथे जेव्हा ट्रेकवरती पूर्ण चढलो आम्ही त्यावेळेस इतकं थंड वातावरण आहे इथे या ठिकाणी की पूर्ण जो चढण्याचा क्षीण होता, थकवा होता, तो एका क्षणात निघून गेलेला आहे. आम्हाला पिण्याचं पाणी पण शिल्लक राहिलं नव्हतं, पूर्ण संपलं होतं. तहान लागली होती खूप, पण इथं चढता क्षणी आम्ही पाणीही विसरलो. इकडे बाजूला बघाल तर आमच्या काही मंडळी मस्त आराम करतायत. हे बघा कसा आराम चालू आहे. येत आहेत. पाळण्याविषयी काय सांगशील तू. या पाळण्याचा इतिहास काय आहे आणि कोणाचा पाळणा आहे, काय सांगू शकशील लोकांना. हा पाळणा जो आहे हा लव अंकुशचा पाळणा आहे. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवास पूर्ण करून परतले त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना लोकांनी नावं ठेवली की तुम्ही त्या सीता मातेला का घेतलं. ती तर रावणासोबत गेली होती, तिला तुम्ही कसं ॲक्सेप्ट केलं. त्यामुळे लोकांचं ऐकून प्रभू रामचंद्रांनी सीतामाताला पुन्हा वनवासात सोडला आणि त्यावेळेस सीतामाता येऊन याच ठिकाणी येऊन राहिल्या होत्या. इथेच खाली वाल्मिकी ऋषींची समाधी आहे या ठिकाणी आणि इथेच लवंकुशचा जन्म झाला. या ठिकाणीच लवंकुश आमचे ते होते. इतकी पवित्र आणि पावनभूमी आहे आमची. तर काहीच आम्ही चालू आहे आता. तुम्हाला एक सीन दाखवतो. चला माझ्या मागे या. गाईच सीन बघा. हा बघा. हा सीन बघा गाईज. अशक्य सुंदर सह्याद्री. हो हो, हे बघा कसा सीन आहे गाईज. वाव. भारत माता की जय. कोणतरी भारताचा झेंडा सुद्धा लावलेला आहे बघा इथे. आपला भारताचा झेंडा कसा फडकते बघा अभिमानाने. आणि पाऊस सुद्धा पडायला लागलाय हा बघा. तर तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. हा सीन बघा. हे बघा आमची मंडळी इथे. खतरनाक पाऊस आलेला आहे. पाऊस पडतोय. मंडळी बघा. आमचा फोटोशूट झालेला आहे एवढाच. खूप छान वाटतं बाबल्या काकांचा काढला ते. ए नीट चाल. इथे चिकट झालं आता. गाईज आमची मंडळी चालली आता परतीच्या प्रवासाला. तर गाईज आम्ही चालू आता ट्रेक करून खाली. आमचा ट्रेक आता सक्सेसफुल झालेला आहे आणि तुम्हाला एक नजारा दाखवतो. हा सीन बघा. हे बघा, हे बघा खेकड्यांचं राज्य आहे. हे बघा पूर्ण खेकड्यांचं राज्य आहे. जबरदस्त खेकड्यांचं राज्य आहे सगळं. तर गाईज आम्ही आलो होतो सीतामातेच्या पाळण्यावर आजोबा पर्वतच्या एकदम टोकाला. हे बघा येते. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हे बघा एवढा जस्ट पाऊस पडलाय आणि खेकडे बघा एकदम खेकडा महोत्सव भरलाय. ते बघा जस्ट पहिला पाऊस पडलेला आहे आजोबा पर्वतला. आणि खेकडे बघा किती खेकडे आहेत. हे बघा पूर्ण खेकडेच खेकडे. पहिल्या पावसात सर्व खेकडे निघालेत. आमचा ट्रेक संपलेला आहे. आम्ही चाललो आता घरी. थँक्यू. हे साऊंड पडला का रे. तर काही उतरताना बघा किती मुश्किल ट्रेक आहे आमचा. हे बघा आणि हे खेकडे बघा. खेकडे तर खूपच आहेत. तुम्हाला
पहिल्यापासून मी दाखवतोय खेकडे. हे बघा पावसाचीच वाट बघत पहिल्या पावसात निघाले तेवढे खेकडे, नुसते खेकडेच खेकडे. जेवढा डोंगर उतरतोय आम्ही तेवढे पूर्ण खेकडेच खेकडे इच्छा गावात. हो हो चल इकडं. आता जायचं कसं या खेकड्यांच्या मधून? इकडून का? हा इकडनं जायचं. इकडनं जायचं आम्हाला आता घरी. हे तुला काढी तर चला, तुम्ही जर ट्रेकला येत असाल तर पाण्याची बाटली सोबत घेऊन या, कारण पाण्याची बाटली आणि एक काडी हातात, कारण काडी खूप इम्पॉर्टंट आहे. बापरे, अजून एक सीन दिसलाय आम्हाला. चला तुम्हाला पुढे दाखवतो. हे नीट. चला, आमची ट्रेकिंग झाली. आता बघा यांची ट्रेकिंग चालू आहे. किती खेकडे आहेत बघा. हे बघा, ही एक काडी घ्या कोणाला. दादा ही काढी घे ना जरूर. हे बघा पूर्ण दगड भरलेले आहे खेकड्यांमध्ये. सोडलेली आणि आमची जनता चालली आहे खाली. सगळ्या जर घे काडी घे चल. आणि आमचा गाईड दादा आहे. दादा मला एकदम सेफली खाली उतरवणार आहे आता. खूप बेकार अवस्था आहे गाई. गाय स्ट्रगल बघा. डोंगर त्यांनी त्याला कांद्यावर घेऊन चढवलाय आणि उतरवलाय बघ त्याने आणि दादानी आणि वहिनीने. काका ऑफ द डे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान, जय बजरंगबली. सीता मातेच्या एकदम पावन स्पर्शांनी पावन झालेली ही जन्मभूमी आहे. तिथे आम्ही आलो होतो सीतामाईच्या पालण्याला भेट देण्यासाठी. तिथे लवकुशाचा पालना बघितला, त्यांच्या पादुका बघितल्या. तर गाईज, तुम्हाला आता आमचा ट्रेक कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि सीतामाईचा पालना कसा वाटला. आणि जर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.